तर निश्चितच या स्पर्धेला आज आपण पाहता सातत्यानं 5 दिवस ही स्पर्धा आज चिंचखांबल्याच्या मैदानावरती आज सोंडाई माता चषक आपण पाहिला. KTC लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहिलं. निश्चितच चांगली क्वालिटी त्यांच्या माध्यमातून दाखवली गेली आणि डेफिनेटली आज जर विचार केला तर 5 दिवस ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून यूट्यूबवरती पाहिलं. तर निश्चितच डेफिनेटली आपण पाहता त्या कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हचे प्रोप्रायटर अजिंक्य पवार आणि त्यानंतर निशांत बागडे तर यांचा ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. या ठिकाणी पायझन दरवर्षी लाईव्ह केली जाते. त्यानंतर यावर्षी देखील उद्याचा दिवस 1 जानेवारी 2025 रोजी लाईव्ह ऑक्शन आपल्याला पाहायला मिळेल. भिलवलेला ठाकूर फार्म हाऊस इथे तो ऑक्शन सोहळा डेफिनेटली पार पडणार आहे. तर डेफिनेटली पाहता आपण KTCचे प्रोप्रायटर इथे मात्र निशांत बागडे यांचा शुभ सन्मान केला जातो. आमचे ऑर्गनायझर संजय दादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. त्यानंतर KTC लाईव्हचे प्रोप्रायटर आपण पाहता निशांत बागडे आणि डेफिनेटली अजिंक्य पवार ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. डेफिनेटली ज्यांच्या माध्यमातून आदिवासी टेनिस खेळाडूंना अनेक मैदानावरती प्रसिद्धी दिली जाते. डेफिनेटली आपण पाहता तेच KTC लाईव्ह यांचा शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर आज जर विचार केला तर 5 दिवस सातत्याने आमचा आवाज या मैदानाला पोहोचवला. त्यानंतर लाईव्ह साठी ज्यांनी आम्हाला लाईट पुरवठा केला ते म्हणजेच मंडप डेकोरेटर्स चंद्रकांत जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. हॅलो. तर सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला आयोजित 5 दिवसीय शृंखला आणि या 5 दिवसात आपण एक बुलंद आवाज वलभ गावातील एक बुलंद आवाज प्रवीण वाघे सरांचा आवाज आपण ऐकला. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. संजय वाघमारे आयोजक मुख्य आयोजक या सामन्याचे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी मात्र आमच्या पूर्णपणे जर विचार केला आमच्या आवाजाला आणि KTC लाईव्हला आतापर्यंत ज्यांनी जर विचार केला साथ दिली ते म्हणजेच चंद्रकांत जाधव ज्याने ठिकाणी आम्हाला सातत्याने 5 दिवस लाईट दिली. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स या ठिकाणी मात्र त्यांचा शुभ सन्मान केला जातो. खूप खूप धन्यवाद असेल. इथे देखील चंद्रकांत जाधव आपले देखील. जाऊया आता आपण इथे मात्र पारितोषिकाकडे. या ठिकाणी पाहिजे या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर डेफिनेटली पाहता या ठिकाणी या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा हक्कदार ठरला. 5वा क्रमांक ज्या संघानं बजवला तो म्हणजेच जय सोंडाई माता चषकामध्ये आपण पाहिला 2024 आणि 25च्या पर्वात 5वा क्रमांक या ठिकाणी हातनोली संघ
यायचा या स्पर्धेचा 5वा क्रमांकाचा मानकरी ठरला हातनोली संघ जे सोंडाई माता चषक 2024 आणि 25चा पण पर्व या ठिकाणी बघितलं सातत्यानं 5 दिवस आणि या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये पहिल्या दिवशी प्रवेश केला होता हातनोली टीमनं आणि तो संघ या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यानंतर मी विनंती करतो आदरणीय महादेवजी पिरकड यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत चौक विद्यमान सदस्य आणि त्यानंतर आदिवासी प्रीमियर लीगचे एक सक्सेसफुल आयोजक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र वितरित केलं जातं. आपण पाहता उद्याच्या दिवसामध्ये ठाकूर फार्म हाऊस भिलवले या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं ऑक्शन पार पडणार आहे. डेफिनेटली आपण जरूर केटीसीच्या माध्यमातून ते लाईव्ह ऑक्शन पहा. या ठिकाणी महादेवची पिरकड आपले देखील खूप खूप आभार असतील. या स्पर्धेमध्ये आपण देखील काही नियम सांभाळून घेतले त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक रामा 11 पोखरवाडी संघ यायचा रामा 11 पोखरवाडी संघ. त्यानंतर मी विनंती करतो संजय वाघमारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय वाघमारे ग्रुप ग्रामपंचायत वावरले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत वावरल्या विद्यमान सदस्य आदरणीय संजयजी वाघमारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. आज जर पाहिलं तर आजच्या दिवशी म्हणजेच स्पर्धेचा 5वा दिवस जो सोंडाई माता चषकाचा 5वा दिवस आपण पाहिला आणि त्या दिवशी सुपर 5 मध्ये टॉप 5चं तिकीट या पोखरवाडी संघाने पटकवलं आणि या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. विश ऑल द बेस्ट पोखरवाडी संघ. इथं मात्र शुभेच्छा असतील पोखरवाडी संघाला. त्यानंतर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी क्रमांक यंगस्टार 11 जांभूलपाडा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आणि मी विनंती करतो भास्कर मुकणे ग्रामपंचायत वावरले सदस्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक वितरित करायचं. ग्रुप ग्रामपंचायत वावरले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय भास्करजी मुकणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक यंगस्टार जांभूलपाडा संघ जबरदस्त केली राहिली. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाजी असो गोलंदाजी असो आणि या ठिकाणी जांभूलपाडा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. विश ऑल द बेस्ट जांभूलपाडा संघ. आणि इथनं मात्र जाऊया या टुर्नामेंट मध्ये मित्रांनो थांबायचा कारण की टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन आणि बॉलर या ठिकाणी आम्ही YouTube केटीसीच्या माध्यमातून या ठिकाणी मी काढले गेलेत. तर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरला तो म्हणजेच या स्पर्धेमध्ये निश्चितच गोलंदाजी करत असताना तब्बल 10 विकेट्स त्याच्या नावावरती राहिलेत आणि तो गोलंदाज असेल या स्पर्धेचा एकलव्य भिलवले टीमचा विशाल वाघमारे. बेस्ट बॉलरचा या ठिकाणी किताब त्याच्या नावावरती राहिला. जबरदस्त केली फलंदाजी करत असताना देखील चांगला धावा आला परंतु गोलंदाजीचा एफर्ट चांगला राहिला. आणि मी विनंती करतो महेंद्रजी मुकुणे यांच्या शुभ हस्ते पाच टीम आहेत या ठिकाणी आपण पाहता गावदेवी नानिवली संघ त्यानंतर जांभूलपाडा संघ हातनोली संघ आणि त्यानंतर भिलवले संघ आणि पोखरवाडी संघ. कोणता असेल बॅट्समन तर या ठिकाणी आपण पाहता यंगस्टार जांभूलपाडा टीमचा करण 37 बॉल 78 धावा रन मशीन. यंगस्टार जांभूलपाडा टीम मूर्ती लहान पण कीर्ती महान असेल
कारण की मित्रांनो पहा जबरदस्त फटकेबाजी राहिली. अर्थातच जर विचार केला तर गोलंदाजीचा देखील एफर्ट तेवढा चांगला राहिला होता, परंतु आज जर विचार केला तर बॅटिंग वरती इथं मात्र पूर्णपणे जोर दाखवला. आणि इथे मात्र जर पाहिलं तर 34 बॉल मध्ये 78 धावा. आज आपण इथले पाहता मित्रांनो सेकंड नंबरला विचार केला तर तीनगड टीमचा आजच्या दिवसामध्ये 35 चेंडूमध्ये 63 धावा तुळशीरामनं पटकावल्या होत्या. आणि त्याच्या पुढे आपण पाहिला तर आता 34 बॉल मध्ये 78 धावा ज्याने कुठून काढल्या तो म्हणजे करण बेस्ट बॅट्समन ठरला. त्यानंतर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक फटकावला तो म्हणजेच एकलव्य बिलवले संघ. यायचा एकलव्य बिलवले संघ आपण पाहता. या ठिकाणी मी विनंती करतो योगेशजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. आपण पाहता आज जे सोंडाई माता चषकाचा शेवटचा अंतिम दिवस आणि इथं पाहिलं तर शेवटचा सामना बघायला मित्रांनो गर्दीच तेवढी पाहायला मिळाली. मैदान देखील तेवढं चांगलं आहे आणि या स्पर्धेमध्ये रनर अप संघ ठरला तो म्हणजेच एकलव्य बिलवले संघ. विशाल वाघमारची खेळी असली आणि रामदासची या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंग जबरदस्त राहिली. सामना मात्र इथे जिंकला आणि जर विचार केला तर शेवटचा सामना सोडावा लागला आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला तो म्हणजेच आयगावटी 11 नाणेवली संघ यायचं. त्यानंतर विनंती करतोय जे सोंडाई माता क्रिकेट टीम चिंचखांबला आयोजक या ठिकाणी यायचं समोर आपल्या शुभास्ते या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी वितरित करायची आहे. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ अर्थातच गावदेवी नाणेवली संघ महादेवजी पिरकड यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आज या टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत मंगेश असो त्यानंतर अनेक गोलंदाज यांनी मात्र शेवटपर्यंत झुंज दिली आणि सामना जिंकवला. इथे मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतो गावदेवी नाणेवली संघ. आणि इथनं मात्र त्यानंतर मित्रांनो पहा केटीसी लाईव्हच्या माध्यमातून अजून एक अनाउन्समेंट करतो. 19 फेब्रुवारी 2025 नाईट रजनी स्पर्धा प्रकाश झोतातील स्पर्धा याच मैदानावरती सोंडाई माता चषक 2024-25 पर्व आपल्याला पाहायला मिळेल. येस कंपल्सरी 4 ते 5 हजार रुपये ऍडव्हान्स या ठिकाणी आमचे संजय वाघमारे आम्हाला सांगतात. जो संघ पहिल्यांदा या ठिकाणी आमच्यापर्यंत जमा करेल त्या संघाला या स्पर्धेमध्ये खेळायला चान्स मिळेल. आणि या ठिकाणी मी थांबतो. मिळूयात पुन्हा एकदा प्रकाश झोतातील नाईट रजनी स्पर्धा याच मैदानावरती. धन्यवाद देतो केटीसीच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल केटीसीचा खूप खूप धन्यवाद आणि थांबतो या ठिकाणी. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.